राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर आलेत। आपण पाहिलं मगाशीच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। हिंदी सक्ती विरोधातला त्यांचा विजय आहे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली। कालच हिंदी सक्ती विरोधातला GR रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मनसे सैनिकांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आणि आता राज ठाकरे या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर आले। राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांसोबत काय बोलतात, महाराष्ट्राला काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। हा GR रद्द झाल्यानंतर मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे, त्याचसोबत इतर पक्षांना काय सांगणं असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची। आपण पाहू शकतोय शालेय विद्यार्थी देखील राज ठाकरेंना भेटायला आले। त्यांना धन्यवाद देण्यासाठी कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी देखील इथे उपस्थित आहेत। राज ठाकरेंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलं। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बाहेर आले असता त्यांना शाळकरी विद्यार्थी देखील भेटलेत। कार्यकर्तेच नाही तर शाळेतील विद्यार्थी देखील त्यांना अभिनंदन देण्यासाठी त्यांना भेटायला आले। हिंदी सक्ती विरोधातला आपला लढा यात आपण यशस्वी झालो अशी भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली। त्याचसोबत घोषणा देखील दिल्या। मराठी माणसाचा विजय आहे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। कालच हिंदी सक्ती विरोधातला GR सरकारने रद्द केला आणि त्यानंतर मनसेकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतो। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे विधानसभेत दाखल झालेत। पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे आणि उद्धव ठाकरे या अधिवेशनात आता दाखल झालेत। त्यामुळे विरोधकांकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे, गदारोळ माजण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा मग मराठी माणसाचा मुद्दा असो, हिंदी सक्ती विरोधातली चर्चा असो, या सगळ्या संदर्भात अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण दोन दृश्य पाहू शकतोय। मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरेंना भेटायला आलेत, त्यांचं अभिनंदन करायला आलेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे अधिवेशनात पोहोचलेत। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंना हार घालण्यात आला। एका ठिकाणी राज ठाकरेंना अभिनंदन करण्यात येते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, तर इकडे उद्धव ठाकरेंना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येते। काही वेळातच राज ठाकरे हे पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत। इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं राज्याला मिळतील। मनसेची पुढची भूमिका काय असेल, हिंदी सक्ती विरोधातली भूमिका काय असेल। सध्या GR रद्द झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केलं जात आहे, मात्र जो मोर्चा पार पडणार होता हिंदी सक्ती विरोधात ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येऊन जो मोर्चा काढणार होते त्या मोर्चा संदर्भातली काय अपडेट आहे, त्या संदर्भात ते काय बोलतायत काय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांना पुढच्या काय सूचना दिल्या जातात या हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।